नमस्कार मित्रांनो, मी जयंत हिरे. आपले जनप्रेरणा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींची आपण हितगुज करत असतो. आज आपल्याबरोबर आहे अमित उर्फ आम्रपाली, तृतीयपंथींचा आवाज. ती यांचे कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे. एक तृतीयपंथी असून समाजाच्या मूळ प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांना समाजासाठी काहीतरी प्रेरणा देण्यासाठी काम करत असतात. अमित उर्फ आम्रपाली सावली फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांचं काम चालू आहे. तुमचं सावली फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे उपक्रम राबवत असता आणि त्या बाबतीत तुम्हाला समाजातल्या विविध स्तराकडून त्याची दखल घेतली जाते. तर हा प्रवास तुमचा कसा आहे? म्हणजे तुमचं आता तृतीयपंथीमध्ये जे काम करताना आज समाजापासून वेगळा घटक आहे. समाजामध्ये हिंसेची वागणूक दिली जाते, पण तुम्ही या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हली विचार करून समाजाच्या काही देणं लागतं या अपेक्षेने तुम्ही समाजासाठी जे काम करतात, त्याची सावली फाउंडेशनची सुरुवात कशी झाली आणि तुमची जर्नी घेतली याविषयी थोडी माहिती. नमस्कार. मी अमित उर्फ आम्रपाली मोहिते, सप्तरंगी आई, एक तृतीयपंथी समाजसेविका, एक पुरुषी शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रभावापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती, त्याचं प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतं. आपण सिग्नलवरती मला पैसे मागताना पाहिले असेल किंवा एखाद्या घरामध्ये नवजात बालक जन्माला आलं असेल त्या ठिकाणी बधाई देताना पाहिलं असेल, तर कोणी मला किन्नर म्हणतं, कोणी छक्का, तर कोणी इजड. परंतु मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मात स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, निसर्गाशी लढून, कुटुंबाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून बनवलेली मी एक स्त्री. त्यासाठी मी खूप संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षातून मला हे स्त्रीत्व मिळालेलं आहे. आणि आज तृतीयपंथी म्हणून जेव्हा मी समाजात मध्ये वावरते तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. लोक हिंसेच्या भावनेने बघतात, अपमानात्मक वागणूक देतात, तिरस्कार करतात. तर एक माणूस म्हणून जगण्याची एक ओढ असते आणि ते जगण्यासाठी संघर्ष करता करता, आपल्या अस्तित्वाचे संघर्ष करता करता समाजाप्रती आपलं एक छोटंसं दायित्व पूर्ण करण्यासाठी मी कार्य करत आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सावली सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना केलेली आहे. तर ही जी संस्था आहे ही वेदनांवरती काम करते. आता म्हणजे खूप सारे लोक म्हणजे बहुआयामी असतात की मी स्त्री आहे म्हणजे मी स्त्रियासाठी काम करणं, किंवा मी पुरुष आहे मी पुरुषांसाठी काम करणं, किंवा मी दिव्यांग बांधव आहे तर मी दिव्यांग बांधवांसाठी काम करणं, हे मला चुकीचं वाटतं. तर मी वेदनांसाठी काम करते, कारण की वेदना असतात. वेदना स्त्री किंवा पुरुष किंवा तृतीयपंथी किंवा प्राणी मात्रांच्या वेगळ्या नसतात, ते समान असतात. त्या वेदनांवरती, त्या जखमांवरती मरहम बांधण्याचा मी एक प्रयत्न करते, कारण की मी खूप अनुभव घेतलेला आहे. मी जेव्हा लहानपणापासून जेव्हा आयुष्य जगत आले तो लोकांकडून नेहमी अपमान, तिरस्कार, अवहेलना, एकटेपणा, तुसडेपणा हा मी अनुभवलेला आहे. आणि ह्या अनुभवातूनच जाता जाता आपला लोकांशी, समाजाशी संघर्ष करता करता समाजाप्रती काहीतरी करायचे, त्या दृष्टिकोनातून मी सावली सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे आणि याच्या माध्यमातून मी काम करतो. बऱ्याच वेळा असं होतं की हा संघर्ष तर तुम्हाला समाजाबरोबर तो फेस करायला लागतो, पण एक तृतीयपंथी म्हणून तुम्ही जसा एक उल्लेख केला की बालपणामध्ये असताना मी पुरुष आहे का स्त्री, की मुलगा आहे का मुलगी आहे, हे समजणं फार अवघड होतं. अगदी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या गोष्टीमध्ये समाज तर एक्सेप्ट करत नाही, घरचेपणे मला स्वीकार. हा संघर्ष कसा? आज तुम्ही विचार करा, मी नेहमी अमित उर्फ आम्रपाली मोहिते हा शब्द मी लावते, कारण की अमित आणि आम्रपाली वेगळे असू शकत नाही. कारण की एक 12-13 वर्षाचं एक कवळं बोलतो, जेव्हा एक मुलगा स्त्रीचे हावभाव करतो, स्त्रीवाणी वागते, त्याचे जेव्हा त्याला नटणं आवडते, मुलींवाणी चालणं आवडते, तेव्हा बघण्याचा दृष्टिकोन मुलांचा समाजात खूप वेगळा असतो. तेव्हा ते लोक काय म्हणतात की बाबा ही पायकी चाळी करतो, हा जडांवाणी वागतो, हा छक्का आहे का, हा त्याचं वागणं वेगळं आहे. तर हा जो अपमान आहे, हा ते लोकांचे जे शब्द आहे ते टोमणे, तर त्या कोवळ्या मनाने झेललेला आहे, तर आम्हीच नाही झेललेला. हा तृतीयपंथीने आपण म्हणतो, म्हणजे एखाद्या तृतीयपंथी एखादा म्हणजे मीच
मी स्वतःला मी तृतीय समाज पंथी नेते मी जेव्हा म्हणून घेते तर मी तर तेव्हा लोक असं म्हणत नाही की तृतीय पंथाने म्हणे वागते. पण तेव्हा तो मुलगा तर वागतो जेव्हा ऍडल्टन वय हे कवळं वय असतं 13-14 वर्षाचं, तर ते सगळं मन ह्या कवळ्या जीवाने सोसलेलं असतं. तर त्यामुळं आज जी आम्रपाली तुमच्यासंबंधी एवढं ताकमानेने म्हणा किंवा संघर्षाने किंवा एवढं ह्याच्याने धीराने म्हणा किंवा एवढं साहसाने तुमच्यासमोर बोलू शकते ते अमितच्यामुळे. तरी अमितने भोगले, अमितने सहन केले, त्या सहनशक्तीमुळे आज आम्रपालीला ताकद मिळाली. पण बऱ्याच वेळा असं होतं की एक तृतीयपंथी जगताना एक कुटुंबाची तर अवहेलना असते, त्याचबरोबर समाजाची पण अवहेलना सहन करावी लागते आणि तो पिरियड असतो तो पिरियड फार स्ट्रगलचा पिरियड असतो या गोष्टीमध्ये. तो समाज म्हणजे कसं माहितीये का, तो सोपाल समाज असतो हा. जो जगूनही देत नाही आणि जगण्यासाठी मदतही करत नाही. आज तुम्ही विचार करा, मी जेव्हा माझं आयुष्य जगत होते तेव्हा लोकांनी म्हणजे मी म्हणतात ना, माझे वडील लहानपणी एक्सपायर झाले होते. घरामध्ये आम्ही चौघी बहीण म्हणजे चौघी स्त्रियाच, आणि ज्या घरामध्ये एका पुरुषाचं म्हणतात छत्र नसतं त्या घराकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात. लोकांनी घरावर दगडे फेकले, लोकांनी पत्र्या वाजवला, लोकांनी दरवाजा वाजवला, लोकांनी दारावर घाण टाकली, लोकांनी शारीरिक सुखासाठी अप्रोच केले. एवढेच नाही, माझ्या वयाचेच नाही, माझ्या वडिलांच्या वयाचे, त्यांच्या वडिलांच्या वडिलांच्या वयाचे, आजोबांच्या वयाचे त्या लोकांनी माझ्यासोबत शारीरिक संबंधासाठी मागणी केली. आणि जेव्हा मी नकार दिला तर त्यावेळेस मला पाठीमागून दगड मारणं, घराला त्रास देणं, घर वाजवणं, म्हणजे इतक्या मी त्रास पोचलेला आहे. आणि हा जो समाज आहे, जेव्हा तुमची पडती वेळ असते, जेव्हा तुम्हाला त्यांच्या गरज असते त्या समाजाची, तर हे समाज तुम्हाला कधी आधार देत नाही. आणि जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता तर तुमचे पाय खेचण्याचा हा समाज प्रयत्न करत असतो. आणि ह्या समाजाच्या भीतीपोटीच आमचे घरचे लोकही आम्हाला एक्सेप्ट करत नाही. एक्सेप्ट म्हणजे कसं की कुठल्याही आई वडिलांना त्यांचं लेकरू जड नसतं, पण या समाजाच्या भीतीपोटी, या समाजाच्या मानसिकतेमुळे कुठं ना कुठं समाजामध्ये म्हणजे आपलं म्हणतात ना की हे आपली इज्जत जपण्यासाठी आमच्या घरच्यांपासून आम्हाला दूर व्हावं लागतं. तर तो अनुभव खूप वेगळा असतो, कारण की आम्हालाही वाटतं की आम्ही आमच्या आई वडिलांबरोबर, बहिणी भावांबरोबर राहावं. आम्हालाही वाटतं मनसोक्त आनंद घ्यावा. बालपण मला तर कधी अनुभवता आलंच नाही, कारण की मुलं माझ्यासोबत खेळत नव्हते, त्यांच्या आई वडील माझ्यासोबत पाठवत होते खेळायला, आणि मी जेव्हा त्यांच्यासोबत खेळायचे ते मला चिडवायचे. तर माझं बालपण काय असतं मला कधी अनुभवता आलंच नाही. मी अजूनही त्या बालपणासाठी आसुसलेले आहे. आजही मला ते बालपण अनुभवायचं आहे, परंतु हा समाजाने मला ते माझं बालपणापासून मला हे केलं. आणि आज असं झालंय की त्या समाजाने मला लाखाडलं, धुतकारलं. त्या समाजासाठीच काहीतरी करायचं, त्या प्रेरणेने मी प्रेरित होऊन पुढे वाट चालू केली. पण आता बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे, तुम्ही एक समाजाची अवहेलना तुम्ही सहन केली कारण तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी होती किंवा संघर्ष करण्याची मानसिक स्थिती होती. तर बऱ्याच वेळा असं होतं की त्या मानसिक स्थितीमध्ये समाजाचा संघर्ष म्हणा, कुटुंबाची अवहेलना म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये तृतीयपंथी कुठेतरी भरडला जातो. तर त्या गोष्टीमध्ये जर बघितलं की तुम्ही ज्या पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं की एक समाजातला मी काहीतरी देणं लागतो म्हणून तुम्ही सावली फाउंडेशनची स्थापना केली, हजारो व्यक्तींचा रस्त्यावरची पाठशालाही सुरू केली, त्यानंतर वृद्ध सखा एक चांगला उपक्रम तुम्ही सुरू केला की जो वृद्ध व्यक्तींना हे केला. तर तुमच्यासारखे बरेच तृतीयपंथी आहे की ते पॉझिटिव्ह वे मध्ये न बघता सिग्नलला कुठेतरी भीक मागणं, पण कुठंतरी मला असं वाटतं की याला सगळा त्या तृतीयपंथी जबाबदार नाही, तर या व्यवस्थेला त्यांना काम करण्यासाठी समाज व्यवस्था कारणीभूत आहे. मला तर वाटतं की त्या समाज व्यवस्थेने त्यांच्याकडे एक तृतीयपंथी न बघता तर आपल्यामधला एक माणूस म्हणून बघितलं तर त्यांचा पाहण्याचं पद आहे. लहानपणी लहानपणी म्हणजे मी 5वीत असताना वडील एक्सपायर झाले. घरची परिस्थिती खूप बिकट असायची. आई बंगल्यात कामं करून आमचे उदरनिर्वाह करायचे. आणि हे उदरनिर्वाह करता करता आपल्यामध्ये एक प्रचलित प्रथा आहे की घरामध्ये वडील वारले की त्याच्यानंतर लेकरांचं 1 वर्षात लग्न लावायचं. तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न लावण्यात आलं आणि हुंडा न दिल्यामुळे ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी तिला घरी माहेरी पाठवण्यात आलं. तर तो एक आघात झाला. त्याच्यानंतर घरामध्ये 2 टायमाचे जेवणाचे वांदे असायचे. तर
आईचं म्हणणं असायचं की आताची जी परिस्थिती ती जर आपल्याला बदलायची असेल तर शिक्षण महत्वाचं आहे. जर तू शिक्षण घेतलं तर तू पुढे जाऊन एखाद्या चांगल्या ठिकाणी काम करशील तर आपली घरची परिस्थिती बदलेल. तर मी तोच माइंडसेट माझ्या डोक्यामध्ये टाकलं की मला शिकायचंय आणि मला माझी घरची परिस्थिती चेंज करायची. त्यामुळे मी 10वी केलं, त्यानंतर MBA नंतर मी पुढे ग्रॅज्युएशन असं मी फॅमिली शिक्षण शिकत होतो. मग मी काय केलं की जॉबला लागले आणि जॉबला लागता मी फॅमिलीचं माझं शिक्षणही पूर्ण केलं. मला शिकायचं पण होतं आणि जगायचंही होतं. मी कामही करू लागले आणि एक्सटर्नली बसून मी शिक्षणही घेतलं. मी BA केलं, BA नंतर मी MA केलं, शिकता जॉब करता आणि त्याच्यानंतर शिक्षण घेऊन मी प्रत्येक वर्षी मी डिस्टिंक्शनमध्ये असायचे आणि कामामध्ये पण मी प्रत्येक म्हणजे महिन्याला टेस्ट टेलिकॉलर म्हणून काम करायचे. म्हणजे कुठली गोष्ट करायची ते मन लावून करायची. त्या ठिकाणी माझं लिंग म्हणा किंवा माझं जेंडर माझा मायने नव्हतं, कारण की मला फक्त एकच होतं की संघर्ष करायचा आणि पुढे जायचंय. आपल्या पायाच्या समोर किंवा आपल्या मार्गामध्ये किती काटे ते त्याला न जुमानता, त्याला न बघता फक्त पुढे जायचं ते मी ठरवलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी शिक्षणावर भर देऊन माझं जॉब पण केला आणि शिक्षणही केलं. मला तर वाटतं आता पुढे जी अमित आम्रपाली दिसते ही संघर्षामधून निर्माण झालेली आहे आणि एक समाजाच्या मूळ प्रवाहाला अनुसरून काहीतरी समाजासाठी काहीतरी देणं लागतं. त्यामुळं सावली फाउंडेशनची तुम्ही स्थापना केली. पण मी तुम्हाला एक सांगते, ही जी आम्रपाली आता तुम्हाला दिसते ना इतकी खंबीरपणे, इतकी स्ट्रॉंग, ती इतकी स्ट्रॉंग नव्हती. 2 वेळा मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्महत्या केला. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीला लोक जाऊन चिडवायचे, त्रास द्यायचे, रडायचे, एकटेच रडायचे आणि एकटेच स्वतःला सावरायचे. म्हणतात ना, तुटना भी खुद को है, बिखरना भी खुद को, और समेटना भी खुद को है. मग त्याच प्रकारे स्वतःला धीर द्यायचे, स्वतःला सावरायचे. आणि आज जी आम्रपाली आहे तर ती तुमच्या समोर इतक्या ठामपणे बोलते. आणि ह्या आम्रपालीने मी मनाला एक ध्यास ठेवला होता. सावली सोशल फाउंडेशनची संकल्पना आणि ती निर्माण करण्याचं एकच गोष्ट होती की ज्या गोष्टीपासून मी मुकलेली आहे, ज्या गोष्टीपासून मी वंचित होते, ज्या गोष्टी मला भेटल्या नाही, ज्या गोष्टीपासून मी दूर होते, त्या गोष्टी इतरांना मिळाव्या, त्यापासून ते लांब राहू नये. मग त्यासाठी मी गोष्टी केली. लहानपणी मला दूध आवडायचं, पण परिस्थिती नसल्यामुळे मला दूध कधी मिळत नव्हतं. तर आता मी रोजचं 50 लिटर दूध मुलांना देते. लहानपणी मला शैक्षणिक साहित्य कधी नसायचं, पायात बुटं नसायचे, शनिवारचा तास असायचा, PT चा तास, चित्रकलेचा तास, तर ते साहित्य माझ्याकडे नसल्यामुळे मला शनिवारच्या वेळेस शाळेच्या बाहेर बसवलं जायचं. तर आज मी म्हटलं की मला जे शालेय साहित्य मिळाले नाही तर मी ज्यांना मिळत नाही त्यांना मी ते द्यावं. तर ज्या गोष्टी मी माझं बालपण जे आहे ना त्या मुलांमध्ये बघते आणि ते बालपण मी तिथं कुठे ना कुठे ते मला अनुभवता आलं नाही. कुठं ते बालपण कुठे हरवलं होतं, ते बालपण यांच्यामध्ये शोधून मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. खूप छान. तुमची आता रस्त्यावरची जी पाठशाला असते ती कुठल्या ठिकाणी चालते आणि साधारण तुमच्या रस्त्यावरच्या पाठशालेमध्ये विद्यार्थी किती? रस्त्यावरती पाठशाला अशी मुले, आज आपण पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो. शिक्षणासाठी पर जिल्हा, पर गाव, पर देशातून मुले शिक्षणासाठी येतात. पण समाजात असाही भाग आहे जे आपण जेव्हा रोडवरती जातो ती परिस्थिती नसल्यामुळे ही मुलं शिकण्यावरती भीक मागतात. तर अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी फुटपाथ शाळा चालू केलेली आहे. ती रस्त्यावरची पाठशाला आहे. तर ह्या पाठशाल्यामध्ये जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही तर शाळा त्यांच्यापाशी मी आणलेली आहे आणि यांच्या माध्यमातून मी मुलांना शिकवण्याचं काम करते. कारण की ही उद्याची पिढी आहे. शिक्षण किती महत्वाचं, शिक्षणामुळे हे सध्याची यांची परिस्थिती बदलू शकते. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो त्याचं प्राशन करेल तो बुरबुरल्याशिवाय राहणार नाही. त्या अनुषंगाने शिक्षणाला महत्व देऊन मी ह्या लोकांची परिस्थिती बदलायची आहे तर शिक्षणानेच ते समाज व्यवस्थेवर घालावं लागेल. तर त्यासाठी मी या मुलांना शिक्षण शिकवण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत 137 मुलांच्या शाळेची फीस मी रस्त्यावरती टाळ्या वाजवून पैसे जमा करून मी भरलेले आहे. या मुलांना रोजचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांना चांगला पोषण मिळावं, त्यासाठी मी रोजचं यांना 50 लिटर दूध देत असते. जे मुलं रस्त्यावरती राहतात, फुटपाथवरती राहतात, अशा प्रकारे शाळा चालू आहे. आणि फुटपाथ शाळेची संकल्पना 3 गोष्टीवरती. पहिला आपण त्या मुलांना वाचून शाळेत टाकतो, तर पॅरेंट्सचं काउन्सिलिंग करतो. त्यांना म्हणतो की रस्त्यावरती मुलं राहणं किती असुरक्षित आहे, तर आपण त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना म्हणजे निवासी शाळेत टाकतो. तर जर त्यांचे पॅरेंट्स रेडी नसेल मग त्यांना आपण गव्हर्नमेंट शाळेत ऍडमिशन करतो. म्हणजे दिवसभर ते शाळेत जाऊन संध्याकाळी तुमच्याकडे. तर तिथेही ते रेडी नसते मग आपण त्यांना शेवटचा पर्याय फुटपाथ शाळा आणि तिथे जाऊन आपण त्यांना शिकवत असतो. आतापर्यंत आपल्याकडे 367 मुलं आहेत. पुणे स्टेशन, पुणे स्टेशनवरती मालधक्का चौक आहे, स्वारगेट आहे, वाघोली आहे, रावेत आहे, त्या वेगळ्या ठिकाणी आपली शाळा चालते.
आणि यांचा एकमेव हेतू आहे की हे मुलांना शिकून बरोबर. ही उद्याची भावी पिढी आहे त्यांना साक्षर करून त्या भावी पिढीला एक उत्तम आणि उज्ज्वल असं भविष्य देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात जर म्हटलं की आता तुम्ही जे बघतोय की ज्यांची आपण मुलाखती येतो, डॉक्टर अमित उर्फ आम्रपाली, ज्या स्टेबल आहे ते शिक्षणामुळे. अगदी बरोबर. ही परिस्थिती दुसऱ्या कोणाला येऊ नये म्हणून त्यांची ही धडपड चालली. तसं जर बघितलं तर ह्या गोष्टीची दखल सरकारने घेणं फार गरजेचं आहे की रस्त्यावरच्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल, कारण हे भारताचे सुजाण नागरिक होणार आहे. तर एक व्यक्ती इतकं काही करू शकतो तर सरकार का नाही करू अगदी शकत? बरोबर. याची मला वाटतं की एक विनंती आहे सरकारला, किंवा महानगरपालिका असेल, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना एक विनंती आहे की तुम्ही रस्त्यावरचे जे मुलं आहेत त्या मुलांसाठी परमनंटली काहीतरी सोय करा की ज्या NGO सारखे यांची संस्था करू शकतो तो सरकार का नाही करू शकतो. तुमचा एक वृद्ध सखा एक उपक्रम चालू आहे. वृद्ध सखामध्ये जे वयस्कर वृद्ध आहेत त्यांच्या आरोग्य सेवेची तुम्ही एक काळजी घेतात. बरोबर. त्याचबरोबर रस्त्यावरचे जे वृद्ध आहे की ज्यांना काम करणं पॉसिबल होत नाही, शक्य होत नाही, यांना तुम्ही अन्नदान करता. तो उपक्रम कसा आणि कधी सुरू झाला आणि आतापर्यंत किती जण लाभ घेतात? सर्वप्रथम बघा, आज मी समाजामध्ये जेव्हा वावरते तर सगळीकडे मला सप्तरंगी आई म्हणून ओळखतात. तरंगी आई. सप्तरंगी आई म्हणजे सप्तशृंगी आई नाही आहे बरं का. सप्तरंगी आई म्हणजे नात्याचे जे वेगवेगळे इंद्रधनुष आहेत, तेव्हा एक स्त्रीचे सगळे नाते निभवते. ती आई बनते, मुलगी बनते, सासू बनते, बहीण बनते, प्रेयसी बनते, पत्नी बनते. तसं एक पुरुष मुलगा बनतो, बाप बनतो, भाऊ बनतो, दोस्त बनतो, प्रियकर बनतो, पती बनतो. तसं हे नात्याचे ते इंद्रधनुष आहे. इंद्रधनुषामध्ये स्त्री पुरुषांचे नाते सगळे समोरता पुढे जाऊन मी एक आई झालेली आहे. मी जेव्हा घरी जाते तेव्हा मी जरी मनाने स्त्री जरी असेल किंवा मी स्वतःला स्त्री जरी समजत असेल तरी मला त्या आईचा मुलगा म्हणूनच जावं लागतं, एका बहिणीचा भाव म्हणूनच जावं लागतं. आणि सर्वात महत्वाचं, मी गर्भाशय असतानाही म्हणतात ना की गर्भाशय नसतानाही मला निसर्गाने माझ्या देवकीच बनण्याचा अधिकार जरी माझ्याकडून हिरावून घेतला असेल, तर गर्भाशय नसतानाही लेकरांना जन्म देऊ शकले नसले तरीही मी आता हजारो लेकरांची आई झालेली आहे. मी यशोदा झालेली आहे आणि यशोदा बनणं हे माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि त्याच अनुषंगाने आपण हा वृद्ध सखा उपक्रम चालू केलेला आहे की एक आई म्हणून मी ह्या लेकरांचा सांभाळ करते. मग ते वृद्ध असो, लहान लेकर असो, ती स्त्री असो, पुरुष असो, प्राणी असो, सगळ्यांसाठी. आणि हा उपक्रम मी चालू केला. ह्या वृद्ध सखा उपक्रमामध्ये आपण जे आजी आजोबांना हिअरिंगचं प्रॉब्लेम आहे त्यांना हिअरिंग मशीन देणं, त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणं, BP शुगरच्या गोळ्या देणं, त्यांना जेवण देणं, त्यांना त्यांचे मनोगत, त्यांची इच्छा, त्यांना वाटते की माझं कोणीतरी त्या वयामध्ये मला, त्यांना पैशाची अपेक्षा नसते, चांगल्या खाण्याची अपेक्षा नसते, त्यांना काय वाटतं की माझं बोलणं कोणीतरी ऐकावं. तर असा एक हक्काचा व्यक्ती आपण त्यांना देत असतो. म्हणजे ते मनसोक्तपणे ते त्यांच्या गप्पा मारू शकतात, त्यांचं मन व्यक्त करू शकतात, विचार व्यक्त करू शकतात आणि त्यांना समजून घेणारा एक व्यक्ती आपण त्यांना देत असतो. तर अशा प्रकारे आपण हे काम करतो. आणि माझं एक म्हणणं आहे, महत्वाचं हेतू आहे की मागणारे हात देणारे हात घडवायचे. अगदी बरोबर. आता आपण बघतो की फुटपाथवरती खूप सारे लोक आहेत, त्यांना स्वतःला कमवून खायची इच्छा आहे पण ते करू शकत नाही. तर अशा लोकांना आपण काय करतो, जर त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त व्हायचंय तर 6 महिन्याचं रॅशन आपण देतो, 6 महिन्याचं घर आपण त्यांना भाड्याने देतो आणि त्यांना ठिकाणी जॉबला लावतो, शासकीय कागदपत्र पूर्णतः करण्याचा आपण प्रयत्न करतो आणि 6 महिन्यानंतर ते त्यांचं सस्टेन करू शकतो, पुढे जगू शकतो. थोडक्यात आपण त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो. आणि आतापर्यंत लोकांनी तृतीयपर्यंत त्याची फक्त मागणारी टाळी बघितली होती, पण ही जी टाळी आहे ती समाजाप्रती दायित्व पूर्ण करणारी टाळी आहे. आपल्या अस्तित्वाची लढाई लढता लढता समाजासाठी काहीतरी करायचंय, तर ह्या टाळीच्या जोरावरती मी हे करत आहे. आणि माझं म्हणणं आहे की मी सर्वांना म्हणेन की माझ्या समाज असेल किंवा मी कुठली स्त्री असते, पुरुष, सगळ्यांना म्हणेन की स्वतःला कमी नाही समजायचं. बरोबर, संविधानाने सर्वांना समानतेचा अधिकार दिले, आपण सर्वांसारखेच आहोत, आपण सर्वांपेक्षा वेगळे नाही. आपल्याला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, सर्व अवयव आपण इतरांसारखे, फक्त खालच्या भागामुळं आपण आपल्याला वेगळं समजायचं नाही, मी तर म्हणते. आणि या ठिकाणी सर्वसामान्य लोकांमध्येही आपण एखादं खूप बघतो की एखादा काळा व्यक्ती असेल, एखादा बुटका व्यक्ती असेल किंवा एखादा म्हणजे म्हणतात ना काही शारीरिक व्यंग असेल, त्याच्यावर पण ते लोकांना त्याला चिडवतात. आपण तर म्हणजे समाजाच्या मुख्य चौकटीवर घाला घातलाय, आपण या समाजाच्या व्यवस्थेला तोडून आपण वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मग तिथे लोकांचा आक्रोश, लोकांचा त्रास सहन करण्याची ताकद असायला पाहिजे. आणि ताकद, ह्या आक्रोश
हा संघर्ष करून आपलं अस्तित्व निर्माण करायचं. आणि सर्वात महत्वाचं, मी ती संघर्ष करून काय झाले ते महत्वाचं नाहीये. मी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, मी इतके शिकले, ते तृतीयपंथी असून एवढं शिकले असं मला तर वाटत नाही. कारण की ह्यापेक्षा महत्वाचं की तुम्ही शिकून किंवा तुम्ही संघर्ष करून स्वतःसाठी न करता समाजासाठी काय करताय ते महत्वाचं. म्हणजे मला तर वाटतंय की म्हणजे तुमचं एवढं बघून असं वाटतंय की देवापुढे जोडलेल्या 2 हातापेक्षा मदतीसाठी पुढे केलेला एक हात खूप श्रेष्ठ असतो. अगदी अगदी बरोबर. आणि तो मदतीचा हात तुमच्या प्रत्येक स्तरातली व्यक्तींपर्यंत पोहोचतो. तुम्ही शाळा कॉलेजमध्येही लेक्चर देत आहे. बरोबर. एक तृतीयपंथी असून ज्यांना हायर एज्युकेशन झालंय त्यांना, तुम्ही तर PhD मिळवलेलीच आहे, त्यांना एक अभ्यासाचा एक विषय तुम्ही सांगता, तर त्याविषयी तुम्ही काय सांगता? म्हणेल की आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आम्ही समाजाचा घटक आहोत, आम्ही वेगळे नाही आहोत. आम्ही म्हणेन की आम्हाला आधार नाही देऊ शकत तर आम्हाला पाय खेचायचं काम करू नका. बरोबर. आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या. आम्ही म्हणत नाही की आम्हाला वेगळंच काही छान द्या, वेगळं, पण एक समान लेवल. आणि जरी तुम्ही आम्हाला आपलं मानलं नसेल तरी आम्ही तुम्हाला आपलं मानतो. मी मानू ना मानू, पण आम्ही तुम्हाला आपलं मानतो. कारण की आम्ही स्वीकारण्याची भावना ठेवलेली आहे. आम्ही आपलं समजण्याची भावना ठेवलेली आहे. कारण की आम्ही त्या प्रेमाला, त्या आपलेपणाला असुसलेले आहोत. आणि ते प्रेम, आपलेपणा आम्ही ह्या समाजामधून कुणाकडून तरी अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला आपलं म्हणून स्वीकारा. आपल्या राष्ट्रगीतामध्ये पण म्हटले, सारे भारतीय माझे बंधू बांधव आहे. तुम्ही पण एक समाजातला घटक आहे. त्यांना काही अपेक्षा नसतील, फक्त एक सन्मानाची वागणूक समाजाकडून अपेक्षित असते. तेवढी समाजाची जी काय सन्मानाची वागणूक आहे ते ॲज अ तृतीयपंथी म्हणून किंवा एक माणूस म्हणून पाहून त्यांना द्यावी, हीच साधी सिंपल अपेक्षा आहे त्यांची. आणि सर्वात महत्वाचं, संविधानामध्ये आम्ही भारताचे नागरिक असं उल्लेख केलाय. तिथं असं कुठे लिहिलंय का आम्ही भारताची स्त्री, आम्ही भारताचे पुरुष? तर आम्ही भारताचे नागरिक या शब्दामध्येच मी सामावलेली आहे. जिथं हे सर्वसामान्य लोकांसाठी जे कर्तव्य आहे, अधिकार आहे, ते कर्तव्य अधिकार मलाही लागू आहेत. ते जे प्रगतीचे जे वेगवेगळ्या जे संधी आहेत, त्याच्या संध्या तुम्हाला आहेत ते संध्या मलाही लागू आहेत. तर मी म्हणते की मी वेगळी नाहीये आणि मला वेगळं समजू नका. आणि जरी मला वेगळं जरी समजण्याचा प्रयत्न जरी समाजाने केला तर मी वेगळे होऊ शकत नाही. आणि हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. आणि ते मी मान्य करून क्षणोक्षणी जर मला माझ्या असं वेळ पडला तर ते मी तुम्हाला समाजाला दाखवून देण्याचं मी तत्पर आहे की मी वेगळी नाही, मी तुमचाच भाग आहे. ते तुम्ही वाईट आहे काय आहे ते तसं मी जशी आहे तसे तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही एक माणूस आहात. बरोबर. ज्या स्त्री पुरुषांमध्ये ज्या भावना आहे त्याही भावना तृतीयपंथींमध्ये असतात. बरोबर. आता समाजाने म्हणजे केंद्र सरकार असू दे, राज्य सरकार म्हणजे आपले सरकार असू दे, सरकारने बऱ्याचशा योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्या. पण बऱ्याच वेळा असं होतं की एक तृतीयपंथी म्हणून कुठली तरी समाज व्यवस्थेचे एक मूळ घटकापासून तुम्ही वंचित असल्यामुळं काही मागण्या तुमच्या मान्य केल्या जात नाही, ही अशी ओरड तृतीयपंथींकडून बऱ्याच वेळा घेतली जाते. नाही, ते योग्य आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? सर्वप्रथम आम्ही अल्पसंख्यक आहोत, आम्ही मागासलेले आहोत. मागासले म्हणजे कसे की सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, त्याच प्रकारे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत जे समाजातील आम्ही माणूस म्हणून अजून स्वीकारले गेलेलो नाही. पण तुम्ही विचार करा, आमचे किती गरजा आहेत. अजून आम्हाला तुमच्यासारखे ज्या म्हणतात ना, ही उमलती वेळ आहे, त्यावेळेला तुमच्यासारख्या लोकांची समाजाची आधाराची गरज आहे. आमच्यासाठी वेगवेगळे धोरण होणं गरजेचं आहे. आजही आम्हाला सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमची सुविधा उपलब्ध नाहीये. आज कुठेतरी एक ठिकाणी वॉशरूम बनवलं, प्रत्येक जण आम्ही जाऊन तिथे वॉशरूम करण्यासाठी जाऊ शकत नाही. तर ही छोट्या छोट्या बेसिक नैसर्गिक गोष्टीसाठी पण आम्हाला संघर्ष करावा लागतं. जर संघर्ष दूर करायचा असेल, जर आम्हाला प्रगतीच्या पथावरती आणायचं असेल तर आम्हाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. मी म्हणते की आम्हाला जास्त नाही पण 1% समांतर आरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला सार्वजनिक ठिकाणी वॉशरूम असायला पाहिजे. आम्हाला बँका लोन देत नाहीत, त्या ठिकाणी आम्हाला लोन मिळायला पाहिजे. आम्हाला SRAच्या बिल्डिंग्स आहेत, आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी सरकारने म्हणजे गृह योजनेमध्ये आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे. आम्हाला रोजगाराची संधी मिळायला पाहिजे, रोजगारामध्ये नोकऱ्यांमध्ये आम्हाला संधी मिळायला पाहिजे. त्याच प्रकारे आम्हाला शैक्षणिक ह्याच्यामध्ये आरक्षण असायला पाहिजे. आरोग्याच्या सुविधा आम्हाला असायला पाहिजे. आमच्यासाठी एक वेगळं मंत्रिमंडळ असायला पाहिजे. आणि ह्या समाजामधील जे सरकार आहेत, जे शासक आहेत, त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. मी त्यांना विनंती करते की एक वेगळा घटक म्हणून, एक
मागासलेला घटक म्हणून, एक दुबळा घटक म्हणून, एक कमजोर घटक म्हणून आमच्याकडे पाहावं आणि एक सहानुभूतीपूर्वक एक विचार करावा. तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाच्या पलीकडे, त्या कार्यकक्षतेच्या पलीकडे, त्या दायऱ्याच्या पलीकडे जाऊन आमच्यासाठी एक झुकतं माप त्यांनी आमच्याकडे टाकावं. जेव्हा तुम्ही आम्हाला आधार देताल तर तेव्हाच आमचा म्हणजे आमचं म्हणतात ना विकास होईल. आणि आता कुठे सरकार करते, मी म्हणत नाही करत नाही, पण त्यापेक्षा जास्त संधी असल्या पाहिजे. आज एसटी जे असतात, एसटी प्रवासामध्ये पण आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. सरकारने जसं की लाडकी बहीण योजना चालू केली आहे, तर आज विचार करा, लाडक्या बहिणींकडे त्यांचं कुटुंब असतं, आमच्याकडे आमचं कुटुंब नाहीये. त्यांच्याकडे त्यांना 50% आरक्षण आहे नोकऱ्यांमध्ये सगळ्या ठिकाणी. त्यांना मी म्हणत नाही, याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना नाही मिळावा असं म्हणत नाही, पण मी म्हणते की आम्ही त्या स्त्रियांपेक्षाही खूप महाग असलेलो, आम्ही विशेष स्त्री आहोत. आणि त्या विशेष स्त्री जे महाग असलेल्या समाजामध्ये आम्ही आत्ताच्या आलेलो नाही. इतिहासामध्ये पासून, रामायणापासून, महाभारतापासून आमचा उल्लेख आहे. म्हणजे असं नाही की तृतीयपंथी आत्ताच कुठून आलेला नाहीये, तेव्हापासून आहोत. म्हणजे आमचं वंश पूर्वीपासून आहे, आमचं अस्तित्व पूर्वीपासून आहे. तर आमचं अस्तित्व मान्य करा आणि ह्या अस्तित्वाला जपण्यासाठी थोडंसं सहकार्य करा, थोडंसं एक वेगळं धोरण निर्माण करा, जेणेकरून आमचा समाजाचा विकास होईल आणि आम्हीही ताटमानेने एक माणूस म्हणून जगता येईल आम्हाला. तृतीयपंथींसाठी जी वैद्यकीय सेवा, म्हणजे जर आपण कुठल्याही शासकीय रुग्णालयामध्ये गेलो तर काही बेड रिझर्व्ह केलेले असतात, पण तशी व्यवस्था तृतीयपंथींची केलेली दिसत नाही. अजूनही एवढे नाहीये. ते म्हणतात ते कागदोपत्रीच आहे, प्रत्यक्ष उल्लेख करणं गरजेचं आहे. आजही जेव्हा तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये GR होता की बाबा तृतीयपंथींसाठी वॉशरूम असावं, पण तिथं वॉशरूम नव्हतं. जेव्हा मी तिथं जाऊन स्वतः भांडले की बाबा मी स्त्रियांमध्ये जाऊ की पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये गेलो की तिथे त्यांना अनकम्फर्टेबल वाटते, पुरुषांमध्ये मी गेले की मला अनकम्फर्टेबल वाटतं. तेव्हा मी तिथं भांडले, त्यांना पाठपुरावा केला. GR असून सुद्धा त्यांनी बांधलं नव्हतं. जेव्हा तिथं भांडलं मग तेव्हा त्यांनी ते आता चालू केलेले. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा, भांडावं लागतंय. बिना मागे माफी खाना नाही देती. तर त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टी सरकारने GR आलेल्या आहे. आमच्यात काही लोकांनी त्याचे भांडले, ते GR असून सुद्धा त्याचा, कागदपत्री असून सुद्धा त्याचं प्रत्यक्षात त्याचा हे नव्हतं केलं, अनुकरण नव्हतं केलं. तर पण तुम्ही जेव्हा भांडले तेव्हा तिथे वॉशरूम चालू झालेले आता. असं भांडणं गरजेचं आहे. आणि मी म्हणेन की आमच्या असे सामाजिक संस्था ज्या आहेत तृतीयपंथीसाठी काम करणाऱ्या, त्या सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मैं बडा की तू बडा, किंवा मी श्रेय घेते की तू श्रेय घेते हे महत्वाचं नाहीये. कारण की श्रेयवादक करत बसलो तर आपला समाज अजूनही आणि इथून पुढेही ज्या ठिकाणी सिग्नलवरती पैसे मागत आहेत त्या ठिकाणीच राहील. चार भिंतीखाली पाठीमागे ते देह विक्री करतच राहील. जर आपला समाज जर पुढे न्यायचा असेल, जर आपल्या समाजाचा विकास करायचा असेल, तर आपसातला वैर, आपसातला जे वाद आहे ते सगळं बाजूला ठेवून आपल्या सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे. तिथे श्रेयवाद घेण्यापेक्षा आपला समाजाचा फायदा कसा होईल ते बघणं गरजेचं आहे. बी रोपायचं, त्या बीचं झाड कुठे झालंय, वटवृक्ष झाले की फळं किती लागले, ते फळं कुणी खाल्ले, त्या झाडाखाली कोण झोपलं हे महत्वाचं नाही. ते महत्वाचं त्यात वटवृक्ष होणं. त्या वटवृक्ष होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आणि या तृतीयपंथी समुदायाचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, जे सगळेजण काम करतात, त्यांना सगळ्यांना माझी विनम्रतेची विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या समाजाला, या प्रशासनाला जाब विचारणं गरजेचं की अजूनही आम्ही माणूस म्हणून आहोत की नाही, अजूनही आम्ही भारताचा नागरिक म्हणून आम्हाला गिनलं जातंय की नाही, आणि आम्हाला अजूनही बाकीच्या जे सुविधा ते मिळणार आहे की नाही. तर ह्या गोष्टींसाठी आम्हाला भांडणं गरजेचं आहे. आम्हीही भारताचे नागरिक आहोत, आम्हालाही भारताच्या नागरिकांना जे कर्तव्य, अधिकार, जे सुविधा आहे ते आम्हालाही मिळणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी सर्वांनी एकजुटीने येणं गरजेचं आहे. तुमचं मनापासून आभार. आम्ही दूर थांबत आलो. एक समाजातला आपण एक घटक आहोत याची जाणीव प्रत्येक स्तरातल्या व्यक्तींना झाली पाहिजे आणि याची दखल हे समाजानेही घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जे काम करतात सावली फाउंडेशनच्या माध्यमातून हजारो मुलांना शिक्षणदानाचं काम करतात. वृद्ध सखा उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही वृद्धांची सेवा करण्याचं काम करतात. तुम्ही एक समाजाचा घटक असूनही समाज तुम्हाला एक्सेप्ट करत नाही, पण तुम्ही समाजाला एक्सेप्ट केलेला आहे. त्या ज्या वंचित घटकांना तुम्ही या कार्यक्रमामध्ये आला, छानशा गप्पा मारल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.